जेजुरी इथं आली का? जेजुरी नाही, जेजुरीला वेळ अजून 1 तासात पोहोचते मी तुझ्या घरी. लोकेशन तू मला पाठवलंच नाही. तू जेजुरीत आल्या ना लगेच समजून. अरे तुझ्या काही लोकेशनची गरज आहे काय? गुगल वरती सरळ दाखवतं सूरज चव्हाण विनर बिग बॉस 5 गोलीगत. मी ओळखलं बरोबर. जाताना गाडीवर ओळखलं ना तुम्ही? मोठी बहीण नाही. सूरज नाही दिसला आम्हाला गाडीवर पोरांच्या माणूस दिसला. तो ती जी गाडी झाली ती नाही विहिरीवर गेला असेल. गेली लगेच. हॅलो आम्ही तुझी वाट बघत होतो. हो हो. त्याचं घर कुठे पण समोरच आहे. इकडेच आहे. चाललेलो पण तो आताच गेला. अच्छा. मी ना सुरतला घेऊन आलो. आंघोळ करतोय तो. आम्ही आंघोळीला आत्ताच गेलतो. नेमकं ह्यांचा फोन आला, तुम्ही आला. नाही मारा ते आपल्याला आवलंय त्यांनी. ए घरी आली. सूरजच्या घरी आम्ही पोहोचलो आणि सूरजच्या बहिणींनी आमचं खूप छान स्वागत केलं. बस याच्या मागे मामाच्या मागे. ठीक आहे ठीक आहे. समोर बघा. समोर समोर. हा समोर. इकडे बघ बाळा. तुझ्यामुळे सूरजमुळे आम्ही बघत होतो बिग बॉस. नाहीतर माहितीच नव्हतं बिग बॉस मराठी आहे. संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगतो. नाव सांग. नाव संपूर्ण नाव सांग. कुठं फटाका पडलं टेन्शन लागलंय. असं तुम्ही त्यांची फोटो निघत नाही. पहिली आल्या फोटो दोन आणि मोठ्या बहिणीची मुलगी. ओंकारची बहीण आणि त्यांची ती कुठे तिथे राखत छान एकदा परत आहे. हे बाळासाहेब खोमणे बरं काही. अच्छा. खूप मोठा आवाज आहे. इकडचेच आहेत. हे बारामतीचे. आम्ही सगळे बारामतीतले लोकल सगळे इथले रिपोर्टर आहेत. पण बाहेर खूप फिरतो. मित्रांनो, आज मोडव्या गावामध्ये आपल्या बिग बॉस विजेत्याला चक्क अंकिताताई भेटाय आल्या. आवाज कसा वाटला? मस्त एकदम जोरदार बारामतीचा आवाज आहे. आमचा एक काढा फोटो. एक तास झाला सूरज कुठे गेलाय माहिती नाही. आता आम्ही वाट बघतो, आता बाकीच्यांनी पण वाटच बघा. ते पोहायला गेलाय काय माहिती. पोहायला गेला. कसं वाटतंय सुरतच्या गावाला येऊन? मस्त वाटतंय. खूप छान. पण आम्हाला वाटेत पाण्यातून आलोय आम्ही. पाण्यातून हाताळ्यात ना आला. वरती वरती पाण्यात रस्त्यावरती पाणी आहे का? पूल होता का ते? तो कच्चा रस्ता आहे. तुम्ही तो एकच रस्ता आहे का यायला? नाही मोरगावर न्यायला हवं होतं तुम्ही गणपती. म्हणजे आम्ही चुकीच्या रस्त्याने आलो. नाही आला तुम्ही गुगल मॅप ने आला. त्याच्यामुळे शॉर्टकट ने आला. दाजे हळूहळू शॉर्टकट शोधत आले असते. राजूने मॅप लावला. मॅपच लावला होता. तो पण आहे पण उन्हाळ्यात छान असतं. आता जरा पाणी आहे. कोणीतरी ते गुगल वरती सूरज चव्हाणचं हे टाकून ठेवलंय ना, ते डायरेक्ट टाकलं की आम्ही लोकेशनला येतो. आणि त्यातल्या त्या शॉर्टकट ने आला. शॉर्टकट
इकडे जा बोल ना बोल की फटाकावाला कुठे गेला? फटाका फटाका वाजवू नको लावतोय त्याची हौस बघ. ए मोठा लावू नको. हातात लावलाय त्याने, हातात फटाका फोडलाय. बघितलंस त्याचा हात? कशाला फटाकडे लावलेत? हात दाखव हात. का फोडतोस एवढे फटाके? लक्ष्मी बॉम्ब कशाला फोडलास? नाव काय त्याचं? नाव काय? भैया हातात फटाके फोडलाय. कार्तिक कार्तिक इकडे ये, इकडे ये तर. अरे इकडे तर ये. बघा सगळं ठेवून घ्या. सूरज आला. ए कार्तिक माझा माहिती इकडे ये, तिथं गाडी इकडे ये तर. तुम्हाला पाठवायचं. परत नाही आले ना आलते का परत? ज्याने टाइम घेत नाही गाठ पडली ज्यांच्या संघ गाठ पडायचं अंकिता ताई संघ पडली. म्हणजे अंकिता ताईत ना सांगता आल्यामुळे पडली. काय करू? त्याला सांगितलं की नाही आम्ही आलोय? सांगितले. सूरजला तसं तर आम्ही इन्फॉर्म केलं होतं की आम्ही 1 तासात पोहोचू, पण सूरज नेमका तिथे नव्हता. त्यामुळे आम्ही आता त्याची वाट बघत झाडाखाली मस्त बसलोय. तुला येईल वरता. वर्टिकल पण घेऊन ही अक्का होय. हा भैया कोण? अनु. हा तुझं नाव काय? इथं मराठी शाळा आहे आणि शाळेत शिकलाय ना ते खाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आम्ही सूरजला आधीच इन्फॉर्म केलं होतं. आम्ही तिथे पोहोचलो, त्यानंतर 1 तास सूरज नव्हता. सूरज आला, तो आम्हाला न भेटताच घरात गेला. त्यानंतर आम्हाला तो भेटला. आणि हे सगळं जे आहे हे सगळं हा सूरज नाही आहे. हा सूरज चव्हाण ज्याला मी बिग बॉसच्या घरात भेटले हा तो नाही आहे. त्याला इथे जसं सांगितलं जात आहे तसं तो वागतोय आणि हेच हे दाखवण्यामागचं कारण आहे. फक्त आत हो मी नाही का. काय तुम्ही द्या की व्हिडिओ. कुठं गेली? मग आता
भेटलास ना? रोज पोहायला मजा येते ना. तिकडे पण त्याला हो होतं पोहायला. लय तर होतं कसली भीत होती. घाबरते पाण्याला. लय 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 घाबर. आईमारी मातेचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो सूरजच्या आत्तेच्या घरी, जी सूरजच्या घराच्या बाजूलाच राहते. आणि त्यांनी आम्हाला सुंदर अशी स्वामींची मूर्ती गिफ्ट दिली, मला आणि कुणालला. आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून, कारण आम्ही बिग बॉसच्या घरात त्यांना भेटलो होतो. ये सूरज ये. हो. तर आम्ही ह्या गर्दीपासून थोडं लांब जाण्यासाठी आम्ही निघालोय आता एका ठिकाणी जाऊन, जिथे आम्ही शांतपणे सगळे बसू शकतो. काय चाललंय? जेवण झालं का? गाडीत हो जेवण झालं. गाडीत बसून कुठे जात आहे? कोकणाला. कोकणाला? हा कोकणाला लग्नाला यायचंय. यायचं बाबांनी पण बोलवलंय. काय चाललंय? लग्नाला ये लग्नाला. हा हा आता नाही आलास तर बघच तू. देख रे बोल. लग्नाला यायलाच पाहिजे. पप्पा बोला काय म्हणता? काय चाललंय? लग्नाला यायचं. ओके ओके येऊ ना. हा. काय चाललंय? बरं आहे ना? आई कुठे बाबा? जेवण झालं का? हो जेवण झालं. झोपलेलो. आराम करत होता का? हा आराम. रानात गेलता का नाही? रानात? हो रानात म्हणजे इकडे रान कुठे आहे? कुंपणात विचारतोय तो. म्हणजे कुंपणात इथे टुरिस्ट आहेत म्हणून कुंपणात काजूचे नाही. झाले ना काजू. हॉटेलमध्ये माणसं आहेत आता, म्हणून त्यांना वेळ नाही मिळते. आमची हॉटेलवर गाडी गेलता ना अजून पप्पा? बाजूलाच आहे. अरे आई नमस्कार. ए सूरज, हा बोला. तू इकडे येणार आहे. इकडे समुद्र आहे, नदी आहे. लग्नाला येणार. यायचंय. लग्नाला येणार. हा हा. बाकी कसं आहेस? बरं आहे. तू कशी? मी बरी आहे. अंकित ताईची काळजी घे. आणि 2 बहिणींची बी माझ्या कशा आहेत? बारक्या बहिणी आहेत माझ्या. समजून घे, शिकव चांगल्या मोठ्या. अजून किती मोठ्या? अजून शिकू दे ना त्यांना, त्यांच्या स्वतःच्या जीव ते काय हो बरं राहू दे की त्यांना. आता तू कशी लायली मग त्यांना बी शिकू दे. आता कुठे जातो? आता कुठे कुठं जातोयस? कुठं नाही घरी. घरी इकडेच आहे. मग थांबा दाजी 1 मिनिट. दे 1 मिनिट. चल मग. काढ रे फोटो काढ आमचा. कुठे गाडी? सूरज बिग बॉस मध्ये असताना नेहमी म्हणायचा की माझ्या घरी बाजरीची भाकरी खायला नक्की ये. आणि आता आल्यानंतर आम्ही त्याला म्हटलं होतं की आता आम्ही जेव्हा येऊ तेव्हा बाजरीची भाकरी आणि खरडा नक्की खाऊ. पण झालं असं की त्याच्या घरी खूप गर्दी लोकांची होती आणि त्या गर्दीमध्ये तिथे जेवणं शक्यच नव्हतं, कारण सतत आजूबाजूला फोटो काढणारे लोक आणि तो कम्फर्ट नव्हता. तर मी त्याला म्हटलं की ठीक आहे राहू दे, नेक्स्ट टाइम कधीतरी आपण खाऊ, आम्ही निघतो. तर त्याच्या बहिणीने आणि खूप आग्रह केला आणि मग आम्ही घरापासून थोडं लांब जाऊन एका ठिकाणी कुठेतरी जाऊन बसलो. तिथे त्याच्या बहिणी डब्बा घेऊन आल्या आणि आम्ही तिथे शेतात बसून ते जेवण केलं.
तर काही ठिकाणी अशा न्यूज आल्या की शेतात बसून अंकिताने घेतला या जेवणाचा आस्वाद वगैरे. तर असं काही आस्वाद घेण्यासाठी वगैरे आम्ही शेतात गेलो नव्हतो. गर्दी टाळण्यासाठी आम्ही लांब जाऊन एका ठिकाणी बसलो आणि ते कोणाचं शेत होतं आम्हाला काही माहित नाही. आम्ही कुठेतरी जाऊन बसलो आणि तिथे तो आम्ही लंच केला. गाड्या आमच्या माग आल्या, त्यांना पुढे येणं रस्ताच नाही सापडणार. कुठे गेले तिथंच उभे राहिल्या. खायला घरी ते सांडलंय आता. मागे ठेवायचं. अरे काय ग जेवण देत आहे का नाही? राहू दे, बाकीचे नाही करत. राहू दे आता. आपल्या पद्धतीने आपण रानात घेतो. बस झालं. नको ते नको. तिखट नाही खात ते गोड मान. गोड नाही आपण तिखट मान. घसा दुखतो आमचा. थांबा देते. लय मानत होती चटणी खायची आता खाणार. सूरज 2-3 घास खायला नंतर मग तिच्या हा तेच की मी मागतोय थोडी घ्यायची. ठेव. ती गरम भरल्या आम्हाला फोटोला करू का? हा कर ना त्यांची. ए बाळा दूर कांदा आम्ही लांबणार राव म्हणलं थांबा आता बाहेर. नको पटकन आणून इतक्या उशीर तुम्हाला फोटो काढ. खाऊ दे दाजीला वाईट तिखट बरं वाटत. आता लय गोड झाले आता तिखट बनवू दे. कमाल ती तिखट लागलंय दाजीला. तिखट असतं मस्त आहे बघ. थोडस दाजी गोड झाल्यात सध्या. आता चटणी खावा. खांडा खाल्ल्या बघा तिखट होता भारी वाटत. खाऊन बघा. थांबा तोंड बघ. डोळ्यांनी पाणी नाही ना आलं. म्हणूनच हा माझ्या जेवणाला गोड म्हणायचा. एवढं तिखट खायची सवय तर माझं जेवण गोडच लागलं ना. खूप जास्त इकडे नाही कमी घेऊन खा भाकरी सोबत. मी नाही घेणार. कमी खा. दाजी तर हे पुसलं का मी? नाही थोडं दाजीला काम राहू दे, हे करू नकोस. दाखवा तिखट असेल. दाजी तर बोल. तुला देऊ का जेवण? सूरज मुद्दा पण बोलवला तुला. हो खोकायला मी ठसका लाग. सूरज लपची आहेस तू? तू नाही म्हणजे तुमचं पण लक्ष नाही गेलं का बिग बॉसच्या घरात? बघ ते दे मी एक फोडतो. लागण हाताला मोठं कांदे. बघू बाळा बघू हाताने फोड. एक दे कांदा बघू दादा कांदा. बुक किती फोड. बुक किटिंग वाला. सूरज फोडतोस तू? 2 कांदा काय लागलं माझ्या? मला पण त्याला फोन कर ना. आलं का नाही चिकन? नंबर पुढे गेल तू. आवडलं मस्त केलंय ना. हॅकी ग अंगाला लागल बघ. सांग सूरज. मला बी वाटलेलं मुलगाच आहे ते. नंतर समजलं काय. दादा बोलला तू म्हणलं सांग ना कोणाला. 15 मिनिटांनी त्याला मी एक दिवस होता आमचं जेवण संपलं होतं आणि यांना भाकरी म्हणजे सूरज, पॅडी दादा आणि घनश्याम यांना जेवण मिळालं नव्हतं आणि ते लोक असे बसले होते बिचारे आणि बाकी सगळ्यांनी काय काय ठेवलं होतं ते सगळे खात होते आणि इरिनाचं उरलेलं पीठ होतं. इरिनाचं नाचणीचं पीठ मी घेतलं. मला नाचणीच्या भाकऱ्या काय करता येत नाही. इरिना नाचणीचं सत्व बनवून खायची ती आणि ती काहीतरी बनवायची तिचे केक वगैरे. तर ते इरिनाचं पीठ मी घेतलं आणि ते पीठ मळलं. ते मळताना नाचणीची भाकरी मी कधी केली नाही ना. ती भाकरी थापलीच जात नव्हती. काय बनवायची का अंकित ती सावरली होती. हे ऍपल पाय बनवायची ती. ऍपलचा केक वगैरे असं बनवायची.
ते पीठ थापलंच जात नव्हतं. मी काय केलं, खाली एक प्लास्टिकची पिशवी टाकली, त्याच्यावरती तेल लावलं, त्याच्यावरती ती भाकरी अशी थापून ती वडे कसे सोडतात तशी पुऱ्या सोडतात ना, तसे सोडून भाजून यांना खायला दिले. तेव्हा घनश्याम बोलला होता लई पुण्य लाभेल तुला म्हणून, कारण त्याला मी तेव्हा जेवण करून घातलं होतं ना. आणि आता आपल्या चपात्या केवढे होते? चपात्या छोटे होते ना. मी तर किती भाकरी मला 5-6 लागायचे, कारण माझ्या शरीर असते ना गावठी, आणि मला चपात्या नाही पण भाजलीची भाकर असली ना पोट. शेवटचं त्यांनी की भांडण माझ्यासोबत केलं, ते तुला चपात्या बनवून देत होतं त्याच्यावरतीच केलं होतं. कधी तुम्हाला माहिती आहे आतमध्ये जाताना बोलला सांगितलं ते काहीतरी खायला करून दे, आणि मी तुला खायला करून द्यायला गेले, तुला बरं नव्हतं म्हणून. मी आजारी. तेव्हाच केलं तिने भांडण माझ्यासोबत. तसं काय नाही, समजून घ्यायचं. तेच केलंय 70 दिवस समजूनच घेतलंय. काय केलंय मी. तर नमस्कार मित्रांनो, आज माझ्या अंकित ताई मला भेटायला आले. तर इसको ऑल की बुक किटिंग बोलतो, मला तर माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्रात गाजलाय, आणि झापूक झुपूक किंग म्हणजे टॉपचा बिग बॉसची टॉपी सूरज चव्हाणनेच आणली. बोलल्याला ते करून दाखवलं. तर अंकिता ताई आज मला भेटायला आलेत, आणि दाजी बी मला भेटायला आलेत. तर मला लय बरं वाटतंय. मुंबईवरून वाईट त्यांचं काम होतं. दाजी गायक आहेत, गाणं म्हणतात भारी. आणि अंकिता ताई आज चटणी भाकर खायला आली, कारण म्हणलेली ती मला लय आवडते, कारण मी म्हणतो ती खरंच असतं, ती खाल्लं ना पोटच भरतं. कसं नेहमी सांगायचं मला की माझ्या घरी येऊन, माझ्या गावी येऊन चटणी भाकर खायची, आपण खाऊया, मस्त मजा करूया रानात बसून. तर आज मी रानात बसून वाट बघते आता ताईने बनवलेली चटणी भाकर कधी येते आणि कधी ताव मारते त्याच्यावरती. भूक लागली खूप. नाही तू चटणी खाशील ना तुझं पोटच भरण. म्हणजे शेंगदाण्याची चटणी असते ती, आणि दाजीला बी आवडत. बोलतात त्याला खरडा. खरडा म्हणतात. आणि आमच्या इथं डी पशी जातला असतात ना त्याला बरबट म्हणतात. बरबट मध्ये तुम्ही एकदा खाताना इतकी चव आहे ना, काय सांगू, तुम्ही पोटच भर. हे सगळे किस्से आम्ही ऐकले. बरबट म्हणजे काय, मग ते कसं खातात, काय काय तर सांगायचं आम्हाला. जतला असतात ना बकल्याची, म्हणूनच आम्हाला पिकनिक वाले म्हणायचे, कारण आम्ही गावच्याच गप्पा जास्त मारायचो. अंकिता ताई आम्ही लय म्हणजे गप्पा मारायचो, आम्ही गावच्याच गप्पा. आणि पॅडी दादा कसं करायचे, मला फळं द्या. ते लय भाले, पण लय भाले वाटत होत. पॅडी दादा तसं बोलत होतं का, फळं द्या मला. सोफ्यावर बसून आम्ही तेच गप्पा मारायचो. लय गप्पा आमच्या, लय मस्ती केली आम्ही. आणि ह्याचं काय असायचं माहितीये, याला झोप यायची. झोप आल्यानंतर हा चला की, मग पॅडी दादा सांगायचे मला कशाला घेऊन जातोस, तुला झोप आली ना, तू जा, चला की चला की. टाइम वर झोपायला लागायचं ना. लाईट्स ऑफ झाला की तुम्ही झोपायचं, पण आम्हाला जर बोलायचं असायचं तर आम्ही बोलत बसलेलो असतो. आणि ह्याचं काय म्हणणं, मला झोप आलीये, आता तुम्ही सगळ्यांनी झोपायला चला. ही काय करायची, अंकित ताई, आबी दादा, पॅडी दादा, डीपी दादा. नंतर डीपी दादा आमच्यात बसले नाहीत, कारण त्यांचा त्याचा गेम त्यांना खेळायचा होता. आणि आबी दादा, परत पॅडी दादा आणि अंकिता ताई ही बसायची. आणि मी पॅडी दादा मग चला ना, पॅडी दादा चल का म्हणायचं, चला की. म्हणजे कारण म्हणायचं मी त्यांना की तुम्ही चला, तेव्हाच मी झोपेन, नाही तर नाही जाऊ. आणि नंतर मग पॅडी दादा असं त्याचं खूप मस्त मी नाही जा लय मजा केली आम्ही ती दिवस. म्हणजे बिग बॉस मध्ये खरंच लय करमून जायचं आम्हाला, लय. खोटं बोलू का, म्हणजे मला करमायचं, तुला करमायचं. मला करमून गेलं शेवट आधी खुललेलं आधी सांगायचं, धरून आणल्यागत झालंय मला. पहिलं होतच की. 70 दिवसाचं 100 दिवसाचं झालं असतं तर आवडलं असतं. लय आवडलं असतं लय. नंतर त्याला 100 दिवसाचं पाहिजे होतं त्याला शो. तू बी म्हणत नव्हती. नाही मला 100 दिवसाचं मी नाही, मी खुश झाले होते. 70 दिवस झालं उगीच सांगणार नाही. दाजीचं तुझं शुभ मंगल आहे त्यामुळे तू म्हणत होती ना. मला नको, बस झाले मला 70 दिवस. आता परत बिग बॉस मध्ये बोलवलं तर जाणार तू? फक्त एंट्री कर. एंट्री नाही म्हणजे 70 दिवस राहायला जाशील ना? नाही एवढे दिवस आता कशाला एवढे दिवस नाही, पण भेटायला जाईल. एंट्री करायला आणि भेटायला त्या पब्लिक, म्हणजे काय ते सदस्यांना भेटायला. हा भेट द्यायला सीझनला. हा पुढच्या ते काय पाय जाऊ दे काय म्हणतात, पुढच्या सीझनला सदस्यांना भेट द्यायला जाईल आणि बोलीन वाईज कसं असतं बरं असतंय. आता मी तुम्हाला सांगतो की बिग बॉसचा गेम कसा खेळायचा असतो, हो ना.
आम्ही असंच केलं. अंकित शिकवलं ना तुला. बोलता तू तसं ते काय मी बोलत नाही बे. मी शिकवतो सूरज तुला. तिला बोल गपरवत गपलप गपरवत गपलप गपरवत गवल काय गपलं होतं म्हटलं गपलं होतं घबरावतं म्हणजे काय माहितीये का सूरज? घबरावतं गबस का बस हा बरोबर. मुस्काट तुझा उडवतो ना तू. चाललो आता ते काय सोडतो आम्ही जेव बसलेलो शेतात. बोलता जोक करता. चल मग करतोय. थांबा अंकित नंतर जातो त्यांना भेटतो. आमचं पोरग इथं आणलंय वाटतं कोणीतरी. आपण इकडूनच हे माहितीये ना काय ते आठवलं. लिप लिप बाम. आणखी आणि हे आणलं तुला काय असं मारायला. तुला लागतं ना लय हे. आणि हे खायचं देऊ कुठे? तिथंच दे घेऊ. तिथेच देऊ. मग पुढे घेऊन बसू. मग काय करू इकडे पिशवीतच ह्या टाकलं. थांबा डबल कॅरी बॅग मध्ये टाकते. कॅरी बॅग मध्ये ही काय आणली? थोडं थोडं टाकून हे दे त्याच्यात त्या पिशवीत हे वरचं. हे बाकीचं असं पकडू शकतेस ना. आणि ती फोटोग्राफर आहे आणि ती छोटी आहे म्हणून तिने स्वतःचं नाव छोटोग्राफर ठेवलंय. भारी ना. तुला पोरगा वाटला. मुलगा वाटला मला. सगळ्यांना डीपी दादांना पण तो मुलगाच वाटला होता. लुक तसं केला ना. हा. सूरज आम्हाला टाकीवर घेऊन आलाय शांततेत. बारीक झालाय बघा कसा तो. काय अवस्था करून सुकलाय म्हणजे पार झालाय. हैराण झालाय. तर अशी झाली सूरजची आणि आमची भेट आणि आता सूरजला भेटून आम्ही निघालोय पुण्याला जायला. फोटो घेतो. मस्त. पहिल्यांदा आले मी खरं तर बारामतीत आणि सूरजमुळे आले तर खूप मस्त वाटतं. आता इथून जाता जाता मला वैभवलाही भेटून जायचंय. आलेच आहे तर दोघांनाही भेटून जाते. वैभवला पण भेटणार. हो वैभवला पण भेटणार आहे. नाही लेफ्ट नाही सरळ एकदम सरळ रोड सोडायचं नाही. ओके चला भेटूया. चल काळजी घ्या. सूरज चल. बाय 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 बाय. इकडे मारा दाजी. चल बाय दाजी. सूरजच्या काळजीपोटी मी नेहमीच बोलत आले. बऱ्याच गोष्टी मी स्पष्टपणे बोलले. काही गोष्टींमध्ये मी न बोलणं पसंत केले. पण या सगळ्यामुळे कुठेतरी मलाच अडकवण्याचा प्रयत्न, माझ्या बाबतीतच काहीतरी चुकीचं होण्याचा प्रयत्न हा नेहमी मला जाणवला. इथे गेल्यानंतरही तो मला जाणवला. इथून आल्यानंतरही तो मला जाणवला. आणि माझे पण चाहते आहेत ज्यांना उत्तर देणं मला भाग वाटतंय. त्यामुळे या सगळ्याबद्दल मी एक पुढच्या व्लॉगमध्ये नक्की बोलणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरही देणार आहे आणि तुम्हाला काही गोष्टींचे प्रूफसुद्धा दाखवणार आहे. इथे गेल्यानंतर मला अडकवण्यासाठी काही प्रश्न विचारले जाणं, काही त्या प्रश्नांना मी तिथे खूप छान पद्धतीने उत्तर देऊन बाहेर आले. एकदा तुम्ही बघू शकताच. बाकीचे निकीबद्दल काय सांग. निकी अरबाज. आता मी काय सांगू त्यांच्याबद्दल. मस्त सगळे छान. आणि काय सांगशील घनश्यामबद्दल काय सांगशील सांग. घनश्याम तुमचा लाडका म्हणजे डबल ढोलकी आणि तुमचा दुश्मन ते पण होता. सगळं गेम मध्ये होतं. लागल्यात अंकित ताईचा तेवढ लाडक. काय लाडका होता. कारण त्याने एक गिफ्ट आणलंय सूरज. तुला बघितलं दाखवलं होतं. नाही काय थापाला माणूस आहे ते. तुला गिफ्ट दिले थापाला येते काय दिलं फसावतोय लग्नाचा खोटं. फोटो. मला काय म्हणतोय वहिनींचा फोटो आणलाय तुझ्या तुला दाखवणार नाही. लपवून आणि ठेवलंय. तुम्ही बरीचशी स्पर्धा व्हायची घनश्याम सोबत. घनश्यामचं पाय खेचणे झालं. परत त्या
काय वातावरण गेम आहे. गेम मध्ये तिथे काय व्हायचं आम्हाला आमचं कळायचं नाही. तुम्ही कसं बाहेर आरामात म्हणजे तुम्ही आरामात टीव्ही बघायचं ना, पण तिथे कसं ते आम्ही ते अनुभवायचो. सो ते काय काय व्हायचं हे सगळं तुम्हाला सगळ्यांचे सगळे अँगल माहिती आहेत. आम्हाला फक्त आम्ही काय करत होतो तेवढंच माहित होतं. ग्रामीण भागातला मीडिया सपोर्ट मिळाला सूरजला, सर्व म्हणजे वोटिंग झाली, काय सांगाल प्रेम महाराष्ट्रातलं कसं मिळालं? खूप चांगलं म्हणजे असं प्रेम मिळणं आणि ते त्याच्या स्वभावामुळे त्याला मिळालंय खूप चांगलं आहे. आणि ते त्याने आता ह्याने स्वतःचं एक छान काहीतरी करून घ्यावं त्या प्रेमामधूनच आणि सगळ्यांना ज्यांनी त्याला प्रेम दिलंय त्यांना त्याने ते गोष्ट करून दाखवावी जे त्यांची अपेक्षा आहे. सूरज ज्यावेळेस आलेला, मी शेवटचा प्रश्न विचारतो, तुमचा पण जास्त वेळ नाही घेत. सूरज ज्यावेळेस पहिल्यांदा आलेला त्यावेळेस तुम्ही म्हणालेलं की सूरजला कशाला घेतले, त्याच्या जागी दुसरा एखादा कंटेस्टंट असला तर तो म्हणजे त्याची जागा सूरजने घेतली असं तुम्ही म्हटले? हो, असं झालेलं एकदा. तर हा सुरुवातीच्या एपिसोड मध्ये झालेलं. मला क्लिप दाखव आता. नाही मला क्लिप दाखव आता, मग मी लगेच त्याच्यावरती बोलेल. तुम्ही पुन्हा सगळेजण कधी एकत्र याल? आता सगळ्यांचा वेळ असं मी कसं सांगू शकते काहीतरी होईल काय? आता माझ्या लग्नात हा येईल ना, आता ते मी बघते. मी त्याला तारीख सांगितली माझ्या लग्नात, आता हे आले तर आता तेव्हा जर हा नाही आला तर मग मी व्हिडिओज बनवते काय काय. मी आता सांगितलंय, अजून कोणालाही सांगितलं नाही लग्नाचं, तुला सांगून ठेवलंय. आता बघूया तू कधी येतोस लग्नाला. अंकिता ताई लग्न कधी? माझं मी त्याला सांगितलंय, त्याला माहिती. प्रेक्षकांना पण सांगा. सांगेल लवकरच सांगेल. तारीख लवकर कळवा म्हणजे लवकर. नक्की नक्की लवकर कळवा. आणि सूरजला मुलगी शोधते मी त्यालाच किती आता त्याने शोधले असते, मी कशाला शोधली पाहिजे. त्याची आवड त्याला माहिती आहे. तो त्याच्या आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी आता मला असं वाटतं की आहे खंबीर आणि तो चांगले निर्णय घेईल. फक्त मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेन की हा व्हिडिओ बघितल्यानंतरही आणि पुढचा व्हिडिओ येईल त्यानंतरही की सूरजला तुम्ही जज करू नका, कारण सूरजचा स्वभाव हा असा नाही आहे. त्याला जसं सांगितलं जातंय किंवा त्याला जसं काही कोणी बोलते तो खूप आंधळा विश्वास ठेवतोय. आणि या सगळ्यावरती आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बोलू. टिल देन बाय बाय.